अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. सर्व प्रेमळ स्वामी भक्तांना या नवरात्रीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. स्वामी म्हणतात, बाळा, या शुभ नवरात्रीमध्ये जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे ज्या काही तुला या शत्रूने वेदना, दुःख, त्रास दिला आहे बाळा, म्हणूनच तुझ्या या दुःखी मनाला, तुझ्या या वेदनेवरती फुंकर घालणारा हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज, योगायोग समज आणि स्वतःला भाग्यशाली बाळ समजून या संदेशाचा स्वीकार कर. शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, हा संदेश नाही, हे सुंदर मार्गदर्शन आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मार्गदर्शनाची गरज असते आणि त्या क्षणी तुमच्यासमोर जर हा सुंदर संदेश येत असेल तर बाळा, स्वतःला असे समजा की तुमच्या अडचणी या क्षणापासून सुटल्या समजा. तुमच्या मनाचा गोंधळ थांबून गेला समजा आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे जी तुम्ही शोधत आहात ती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तुला त्रास देणाऱ्या तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर केले आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. तू निश्चिंत राहा. तू जे काही हाती कार्य घेतले आहेस त्यामध्ये पूर्णतः लक्ष दे आणि तुला जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेव. कारण बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुला माहीतच आहे. म्हणूनच काही गोष्टी हातातून घडल्या, काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या म्हणून तू प्रयत्न करणे थांबवू नको. कारण बाळा, जिथे प्रयत्न थांबतात तिथे तुमची प्रगती थांबते. म्हणूनच जर तुमच्या जीवनात तुम्हाला खूप मोठी प्रगती हवी असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा काही मनातील नकारात्मक विचाराने तुम्ही कृती करता तेव्हा तेव्हा तुमच्या हातून खूप काही न कळत चुका घडतात आणि या चुकांचे स्वरूप खूप मोठ्या कर्मामध्ये होते. कारण जेव्हा जेव्हा हातून काही चुका घडतात, काही हातून चुकीचे कर्म केले जाते, त्या सर्वांचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन भोगावयास लागतात. म्हणूनच सर्व काही कार्य करताना, कोणत्याही कृती करताना मन शांत ठेवणे गरजेचे आहे. मनातील आत्मविश्वास दृढ ठेवणे गरजेचे आहे आणि संयम तर खूपच महत्त्वाचा आहे. म्हणूनच कोणतेही कार्य करताना सर्वप्रथम सर्व काही मनातील कटू आठवणी आहेत, सर्व काही नकारात्मक विचार आहेत, त्या सर्वांना बाजूला सारा आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक पाऊल निशंक मनाने पुढे टाकत राहा. आणि मग पहा, प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस. कारण आता स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचे हे दिव्य आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, आता कोणत्याही शत्रूंना घाबरण्याची गरज नाही. तुझे प्रयत्न थांबवणाऱ्या लोकांकडे तुला दुर्लक्ष करण्याची गरज आहे. बाळा, या लोकांचा विचार करत राहिलास तर कोणतेही कार्य तुझ्या हातून सफल होणार नाही. या नकारात्मक लोकांचा आणि या शत्रूंचा या क्षणापासून मनातील विचार काढून टाक आणि सर्व काही कार्य आनंदाने, सकारात्मक विचाराने आणि जिद्दीने करायला सुरुवात कर. आणि मग पहा, यश, प्रगती, विजय तुझ्यापासून लांब नाही. हो बाळा, म्हणूनच या क्षणापासून स्वतःच्या मनाला ठणकावून सांग की यानंतर मी कधीही नकारात्मक विचार करणार नाही. मी कधीही कोणासमोरही रडणार नाही. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही कोणासमोर तुमची कमजोरी दाखवता, तुम्ही तुमचे अश्रू ढाळता, तेव्हा हे लोक तुमचा क्षणोक्षणी फायदा घ्यायला मोकळेच असतात. तुमचा विश्वासघात करायला पदोपदी हे लोक तुमच्या आयुष्यामध्ये तयार असतात. म्हणून कोणासमोरही तुमच्या दुःखाचा पसारा सांगत राहू नका. बाळा,
तुझ्या मनातील जे काही दुःख आहे, यातना आहेत, तुला काही आर्थिक चिंता आहेत, सर्व काही स्वामी माऊलींना सांगत राहा. सर्व काही चिंता, राग, द्वेष, तुझ्या मागील पणवती सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तू निश्चिंत राहा. कारण बाळा, थोड्याच अंतरावर तुला यश तुझी वाट पाहत आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. हो बाळा, कारण आता तुझ्या जीवनातील तो संघर्ष पूर्णतः संपला आहे. तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. बाळा, माझे शुभ आशीर्वाद तुला हवे आहेत ना? मग चिंता करू नको. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ होणार आहेस. मग कोणाला तुला घाबरण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, जिथे माझी स्वामीप्रिय बाळ निरपेक्ष भक्ती करत असतात, जिथे माझ्या स्वामी माऊलींच्या ओठाशी माझे निरंतर नामस्मरण असते, ज्या घरात माझी निरंतर भक्ती चालू असते, अखंड नामस्मरण चालू असते, तिथे कशाचीही कधीही कमतरता नाही. कधीही कोणाला घाबरण्याची गरज नाही आणि कधीही त्या घरावरती कोणतेही संकट येणार नाही. कारण बाळा, आमची दिव्य शक्ती तुझ्या सदैव पाठीशी आहे. ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठीच सदैव निरंतर उभी आहे. तेव्हा बाळा, हा दिव्य संदेश तुझ्या नशिबात येणे म्हणजे भाग्याचे लक्षण आहे. म्हणूनच स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून हा संदेश स्वीकार कर. शांत मनाने जे काही सुंदर मार्गदर्शन आहे त्याचे श्रवण पठण कर आणि ते आत्मसात कर आणि तुझ्या जीवनामध्ये निरंतर याचा वापर कर. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही विपरीत क्षण येतात, काही अशा गोष्टी घडतात ज्या तुमच्या मनाविरुद्ध असतात, काही गोष्टी तुमच्या हातून निसटून जातात आणि तेव्हा तेव्हा तुमचे मन खूप दुःखी होते. कारण त्या गोष्टी तुम्हाला हव्या असतात, तुम्हाला प्राप्त करायच्या असतात. मग ते तुमचे एखादे जवळचे नाते असेल, तुमचे एखादे स्वप्न असेल किंवा तुम्ही केलेले एखादे खूप मोठे नियोजन असेल. पण बाळा, चिंता करण्याची गरज नाही. कदाचित या सगळ्या गोष्टींना ही योग्य वेळ नसेल, पण जेव्हा जेव्हा योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सर्व काही तुम्हाला न मागताही प्राप्त करून देत असतो. सर्व काही तुम्हाला तुमच्या योग्य वेळेतच इच्छित प्राप्ती होत असते. म्हणून गेलेल्या गोष्टींची कधीही चिंता करू नका, कधीही हतबल होऊ नका आणि मनाने खचून कोणत्याही कार्यामधून माघार घेऊ नका. बाळा, हे तुमचं सुंदर आयुष्य आहे आणि हे परमेश्वराने दिलेली सुंदर देणगी समजून या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचे जीवन कसे घडवायचे आहे हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. कारण जसे तुमचे विचार असतील, जशा तुमच्या मनातील भावना असतील, जसे तुमचे विचार असतील तसे तुमचे जीवन घडत राहणार. जर तुम्ही कोणाविषयी चांगला विचार करत आहात, जर तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करत आहात, तर बाळा, निश्चिंत राहा. परमेश्वराला सर्वप्रथम तुझी चिंता असेल. परमेश्वराला सर्वप्रथम तुझ्या आयुष्यामध्ये आनंद देणे भागच आहे. म्हणूनच कधीही कोणाविषयी मनामध्ये राग, द्वेष, मत्सर ठेवू नका. निरंतर असे समजत राहा की जे माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे ते सर्वस्वी स्वामी माऊलींची लीला आहे. स्वामी माऊली माझी परीक्षा घेत आहेत आणि मी त्यांच्या कृपेने या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारच. हो बाळा, हाच मनाशी ठाम विश्वास ठेवून निशंक मनाने निरंतर पुढे चालत राहा. कारण बाळा, आम्ही कोणाचीही अशी परीक्षा घेत नाही. जो स्वामीप्रिय बाळ खरोखर या परीक्षेसाठी उत्तीर्ण होणार असेल आणि ज्याच्यामध्ये जिद्द आहे, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, जो खंबीर आहे, जो मनाने खंबीर आहे आणि ज्याचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, अशाच आम्ही स्वामीप्रिय बाळांची परीक्षा घेत असतो. आणि तो स्वामीप्रिय बाळ आमच्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण आमचा स्वामीप्रिय बाळ आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. म्हणूनच कोणीही त्याला हरवू शकत नाही. कोणतेही शत्रू त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यावाचून आता रोखू शकणार नाहीत. बाळा, तुझ्या शत्रूंच्या कारवाया या क्षणापासून थांबल्या समज. कारण आमचे त्यांच्यावरती पूर्णतः लक्ष आहे. बाळा, तुला आमच्या समोरून कोणीही माघारी खेचू शकत नाही.
एवढे त्यांच्यामध्ये बळ नाही, कारण तुझ्याजवळ ही स्वामी माऊलींची शक्ती आहे, भक्ती आहे, निरंतर नामस्मरण आहे. बाळा, एवढे मोठे शक्ती कवच जर तुझ्यासमोर आहे, तुझ्या सभोवताली आहे, तुझ्या अंतःकरणात स्वामी माऊली आहे, तर बाळा, या क्षुल्लक लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही. कोणतेही शत्रू कितीही कट कारस्थान करू दे बाळा, तुझ्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. तुझ्या कार्यावरती ते काहीही करू शकत नाहीत, कारण त्यांच्यासमोर आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, हे दिव्य मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक, कारण बाळा, तुझे भाग्य बदलण्याचे दिवस जवळ आले आहे. तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, आम्हाला माहीत आहे आमचा स्वामीप्रिय बाळ या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही, कारण त्याला माहीत आहे हे सुंदर मार्गदर्शन त्याचे जीवन बदलणार आहे, त्याच्या जीवनामध्ये खूप मोठे चमत्कार घडवणार आहे. म्हणूनच बाळा, ही संदेशाची योजना फक्त तुझ्यासाठीच आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन खूप लोकांना शेअर करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत, तुमच्या मनातील आर्थिक चिंता मिटवत आणि या क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, वैभव येवो, ही स्वामीचरणी मी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे या शत्रूंना तुला दाखवून देण्याची की तू कमजोर नाहीस, तू भित्रा नाहीस, तू लाचार नाहीस आणि तू कोणासमोरही अश्रू ढाळणारा नाहीस, तर तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. तू आशीर्वादित बाळ आहेस, तू खंबीर आहेस, तू संयमी आहेस आणि तुझ्या मनामध्ये जो खंबीर आत्मविश्वास आहे, या गोष्टींमुळे तू सर्व काही प्राप्त करणार आहेस. मग ते तुझे स्वप्न असेल, सुंदर मनातील योजना असतील, तुझ्या कुटुंबाविषयी, तुझ्या मुलांविषयी, तुझ्या मनात काही सुंदर नियोजन असेल, बाळा, सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहे. सर्व काही मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. निशंक रहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आमचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी असताना बाळा, तुला तुझ्या या शत्रूंना घाबरण्याची गरज नाही. कारण जर तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार येत असतील आणि हे नकारात्मक विचार धरून तुम्ही काही कार्य करत असाल तर या क्षणाला थांबवा. कारण बाळा, नकारात्मक विचाराने कोणतेही केलेली सुरुवात कधीही फळाला येत नाही, त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होत नाही. तर या क्षणापासून सर्व काही मनातील नकारात्मक विचार करणे थांबवा आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करण्यास सुरुवात करा आणि मग पहा, यश तुमची वाट पाहत आहे. विजय तुमचाच निश्चित करण्यात आला आहे. बाळा, आता आकाशाला गवसणी घालण्याची वेळ आली आहे. तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलींनी असे काही बळ दिले आहे जो तू उंच भरारी घेणार आहेस आणि या शत्रूंना दाखवून देणार आहेस की तू सर्व काही प्राप्त करणार आहेस. तुझ्या पाठीशी खंबीर स्वामी माऊली असताना तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, अंधारातून प्रकाशाकडे तुझी वाटचाल निरंतर होणार आहे, कारण तुझा हात आम्ही पकडला आहे. जिथे स्वामी माऊली कोणत्या स्वामीप्रिय बाळाचा हात पकडते तो सोडण्यासाठी नाही, तर बाळा, तुला निरंतर पुढे घेऊन जाण्यासाठीच पकडलं आहे. तेव्हा निश्चिंत राहा, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. हां, आम्हाला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये सध्या बिकट परिस्थिती चालू आहे. आर्थिक चिंतेने तू ग्रासला आहेस, तुझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे, तुला काही शत्रू पीडाही आहेत. पण बाळा, धीर आणि संयम सोडू नको, कारण या क्षणानंतर तुझी वेळ चांगली सुरू होत आहे. या क्षणानंतर तुझे जीवन बदलले जाणार आहे. या क्षणानंतर अद्भुत चमत्कार घडण्यास होणार आहेत. म्हणूनच बाळा, फक्त शांत राहा
योग्य वेळ आता जवळ आली आहे. फक्त धीर धर, खचून जाऊ नको आणि खचून गेल्यानंतर माघार घेऊन स्वतःला दोष देत राहू नको. कारण यामध्ये तुझी काहीही चूक नाही. हे सर्व काही तुझे प्रारब्ध आहे. पण या प्रारब्धातून बाहेर खेचण्यासाठीच स्वामी माऊली आली आहे ना. मग चिंता सोड. या क्षणापासून चिंतामुक्त करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. तर बाळा, शांत मनाने ऐकत राहा आणि चिंतामुक्त, पणवातीमुक्त हो, काळजीमुक्त हो. कारण जेव्हा जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही सोडून देता, तेव्हा तुमचे मन आनंदाने भरून जाते. तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त उरतात ते सकारात्मक विचार आणि तेव्हा तुमचे मन काहीतरी सकारात्मक विचाराने सुंदर कृती करण्यास सुरुवात होते. तेव्हा बाळा, ज्या क्षणापासून कटू आठवणी काढून टाकशील, भूतकाळ विसरशील, सर्व काही शत्रूंना आयुष्यातून दूर करशील, त्या क्षणापासून तुला तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा तुझ्या मनात निर्माण होईल. म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो, विचार चांगले ठेवा, मन सुंदर ठेवा, मन आनंदी ठेवा, सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करा आणि मग पहा, त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुखी राहा, शांत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामींचा दिव्य आणि शुभ मंत्र तुमच्यासमोर आता येणार आहे. हा मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल, तर स्वामी माऊली म्हणतात त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. त्याचे सर्व मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा हा अद्भुत मंत्र तुमच्या कानावरती पडत राहील, तेव्हा तेव्हा तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारांची कास धरून तुमच्या हातून उत्तम कार्य घडेल. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा चमत्कारिक मंत्र तुमच्या जर कानावर पडत आहे, तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजा आणि शांत मनाने शेवटपर्यंत हा दिव्य मंत्र ऐकत रहा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम नमो श्री स्वामी समर्थाय
नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी
समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. 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 श्री स्वामी समर्थ.